आता आपला तो बाब्या, लोकांचा तो कार्टा, शाण्याला शब्दाचा बुवान सकट, सगळ्यांना साप साप चमन गोटा आणि भारी ऐकल्यानंतर तर जमाल गोटा. आता कसे लावले बघा. हा पहिल्या बारी बसना द्या ना आम्हाला, तुम्हाला चार पैसे जास्त द्या. बघा कशी मजा येते आता. आत्ता खरी मजा आहे. मैंने मी बोललो इकडे इकडे तुला पैसे मिळणार नाही, टेन्शन घेऊन. आपला तो बाब्या, आपण सुपारी ताट घेतले, टेन्शन घ्यायचं नाही. आपण बक्षीसच्या अपेक्षेत आलेलो पांडुरंग ऐका. ताटच ताटच केलेला आहे ऐका. भले भले शाहीर आले, त्यांचा म्हणे कचरा 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 कचरा. तर तुर केलेला नाही अजून, पहिल्या बारीत आता करणार. त्यांनी मला केली म्हणून करतो. कारण हे माझ्यापेक्षा, हे म्हणतोय हा नाही म्हणालो, हे ना माझ्यापेक्षा ज्ञानाने, ना बुद्धीने, ना वयाने, ना उंचीने मोठे नाही, तरी हे संस्कार घरातले, हे संस्कार आहेत म्हणून मी त्यांना आरोग्य नाही केलं. पण बुवांनी मला केलं. रेकॉर्डिंग आहे. खोटा बोललो तर इकडं 4-5 कॅमेरू लागले. कॅमेऱ्यावर हा अलर्ट मोड मध्ये थांबा तुम्ही, लक्षात घ्या. काय आहे बोली जी काय काढायची आहे, परवा विजय कोळेकर बुवांनी काढली. आता मेलेल्याला मी काय मारू आणखी, मग माझी काय राहील इथं. जी काय उरले सुरले होती तेवढ्या अगदी शेवटचा शब्द त्यांनी वापरला ना त्यात, म्हणून मी गप्प आहे की बुवा तुम्ही आमच्या बाबांचं श्रद्धांजली गीत गायलं. आम्ही आमची फॅमिली म्हणजे आमचं सगळं कुटुंब तुमचं आभारी आहोत किंवा त्याने ते व्यक्त केलं याला. हा म्हणून ऐका ऐका फक्त, आता फक्त ऐकत राहा. माझ्या कोरोना शेट डाऊन हो रे, डाऊन हो लगेच शेट डाऊन हो. थांबा 5च मिनिटं घेतो, जास्त वेळ घेणार नाही. मजा कशी असते कार्यक्रमाची तेवढी बघा. कचरा 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 ऐका. कचरा पाऊले चालती पंढरीची वाट. ही वाट पकडायसाठी 2-3 टाइम लागला, बराच वेळ लागला. पाऊले चालती पंढरीची वाट ऐका. स्तवन गायली बुवा म्हणतात मी होम ग्राउंडवर आहे, होम पिचवर. पण षटकारात सचिन कदमच मारून जाणार. कारण हे लक्षात ठेवा, तुम्ही सू करा आणि शांत राहायचं. तुमचं नाव सुशांत, तुम्ही सू करायचे आणि शांत राहायचं. आता ऐका. नवकोटीले कराची माऊली 9 दिवसाचे 9 कार्यक्रम घेतले. मला काळजी आहे 12 तारखेपर्यंत हा आवाज टिकाय पाहिजे, नाहीतर बुवाच्या पेक्षा मी कुतू शकतो. लय कुत्तो बुवा गाताना, लय कुत्तो नाही. हा बाबांचं जमायचं नाही. आणि बाबा असताना जी शान होती तुमच्या शक्तितुऱ्यात किंवा तुमच्या ज्या लोककलेत ती गेलेली आहे. लक्षात ठेवा. हे आज सांगतो तुम्हाला. नवकोटीले कराची ही माय पाहिली, रमाई दुधावर साय पाहिली. माझं गाणं आहे फेमस. जशी त्या इंद्राची ती होती इंद्रपुरी, भूमी कोकणाची माझी पुण्यनगरी. ऐका माझी स्तवन आहे, युट्यूबला आहे, नंतर ऐका निवांत मध्ये युट्यूबवर ऐका. काय म्हणतात बुवा. या कलेचा मी दास आस जीवा लागली,
स्तवन गातो बापाच. त्यांनी म्हणायला पाहिजे होतं जानही जानही कला दावली, जानही कला दावली. ते विचारलं त्यांनी आता मी काय म्हणताय का, त्या दत्ता शाहिराची नाही तुम्हाला नसगावली. आता ऐका मी काय म्हणतो, मी बोलणार नव्हतो पण तरी पण सांगतो, बापाने जे केलं 50% केलं ना तर जन्मास आल्याचं सार्थक झालं समजा. हा नाच करायचा नाही, सचिन बुवाचा तर करायचा नाही. आम्हाला काटा तुमचा होम ग्राउंड असू द्या, इथला गजवून जाईल तुमची. आमच्या नादाला लागायचं नाही, आमची शाखा कुठेही नाही, आमचा नाद करायचा. मग त्या दत्ता शाहिराची अजून नाही तुला नसगावली, बापान दिलेल्या कलेची तू वाट लावली. आता कसं वाटतंय बुवा, कसं वाटतंय गारगार? असं म्हटलं तर का असं म्हटलं, असं मी का म्हणालो? 4 प्रश्न तुम्हाला विचारले शाळेत, 4 प्रश्न सांगायचं ना मोठेपणाने की बुवा मला नाही येत. शानपणा मिळतोय, शकले मिळतं, कचरा करताय माझा, मी कचरा आहे. शेंबडे तुम्ही होता तेव्हा तुमच्या बाबांसोबत मी कार्यक्रम केले, तेव्हा तुम्ही शेंबडे होता. वरना पण यायचा आणि खालना पण यायचा. रताला घ्या रताला, हे बोलले का मग रताला. आधी माया श्रेष्ठ करायची, रताल्याचा नाही बटाट्याचा नाही कांद्याचा काय विषय होता. आता परवा मी ऐकून सांगतोय, परवा बुवाने सांगितली पोरगी बोलवून नेली. काय माहिती लोक कुठे नेली ऐका ना. मग आता हे ना रत्तालं म्हणजे शक्ती तुरा कुठं, आदी माया कुठं, शंकर कुठं, आणि शंकर रताला दाखवतो म्हणतात. काय बोलायचं म्हणजे अभ्यास बघा काय. ऐका ना, ऐका म्हणून ना जास्त नाही घेत. गावची नवरी अजिबात नाही बोलतो, पण बुवा काय म्हणतात, काय रे बुवा काय म्हणतात, मी म्हणणार होतो घाबरी घाबरी, मी म्हणणार होतो घाबरी, पण मी तो शब्द ठेवला टिंब टिंब टिंब. आता हे खोलून सांगतात गावची नवरी हागरी हागरी, ही नवरी हा नवरा हागरा असं म्हणू का? आता काही बोलायचं म्हणजे मी ते बोललो नाही शब्द म्हणून राखून ठेवला होता ऐका. आणि म्हणून बघा एक देतो फक्त गणाची देव का कट मस्त पैकी विषय आणला होता. देव देव खंडवतो. थांबा 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 तुम्ही थांबा ना शेवटपर्यंत ऐका. परत पहिला ऐका, पहिला ऐका. आता ह्यांचं गाणं लय 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 म्हणतात. आम्हाला बक्षीस आल्याशिवाय आम्ही कोणाचं गाणं घेत नाही, कोणाचं पण असू घेणार नाही. आता हे म्हणतात ना सारखं सारखं त्यांना बक्षीस भरपूर आले म्हणून मी म्हणतोय बघा एक मुकडा बघते होते पोरानो. हा चला ऐका खाली 4 ला वरती. शंभू महादेव मोठा जती त्याची अर्धांगीण पार्वती, हिच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. अटक करा हो पुण्यात. माझा पोरगा म्हणतो आता 4 वर्षाचा आहे. बापानं गणपती आणला, चाली देणं शांतपणा नाही. विषयाला विषय दे, विषय दे. काय म्हणता आता तू बाकासुर मी मथुर, तू बाकासुर मी मथुर, तुझ्यापेक्षा मी चतुर. अरे तू बाकासुर मी मथुर, तुझ्यापेक्षा मी चतुर. कोण करणार बाजी सर बघायला जनता ही आतुर, बघायला जनता है आतुर, बघायला जनता है आतुर.
कोण करणार बाजी सर? शानपणे शिकवायचा नाही, जाग्यावर येतो नाही कुणाला. हो नवीन, सगळं नवीन आहे. ऐकत राहा फक्त, ऐकत राहा फक्त. म्हणून म्हणतो पंढरी नको. पंढरीला जाऊन एकदा जेव्हा जाईन तेव्हा सांगेन तुम्हाला, टेन्शन नाही घ्यायचं. ऐका गौलान बुवांची, गौलान खाली जाणार रे भक्तीचा बुवाचा. हा बुवाचा जोर नाही भेटला, बुवाचा बुवाचा. हा ऐका. तुम जो नाते तो अच्छा था, दिल ना लगाते तो अच्छा था. सकाळी भेटून भेटून जावा आणि आमचा राम राम तुम्ही घ्यावा. हे जागे ऐका. गवळण गवळण म्हणतात हा. बघा म्हणतात मी शंकर, मी शंकर. तुम्ही आदिबाया. गवळण काय म्हणतात बघा, येड्यांची जत्रा आणि कारभारी सत्रा. गवळण बघा कशी आहे ती. मला म्हणतात मी शंकर, मी शंकर आणि मी आदिबाया. गवळण काय म्हणतात बघा, ऐका चूक कशी. का ग यमुने तू निर्दयी झाली, बाळ माझ बाळ कुठे माझ सांग याच वेळी. मी गाऊ कोण अंगाई हो, कानासाठी रडते त्याची आई. बाबा म्हण ना, बाबा म्हण. शंकर आहेस तू, कानासाठी रडतो त्याचा बाबा. म्हण ना, म्हण म्हणा, म्हण. हा तुम्ही शंकर. आई नाही म्हणायचं तुम्ही. आई गायला मी इकडं आहे, एकाला सांगतोय तो उद्या हाय माहिती थोडी का, म्हणजे आज उद्या म्हणजे कुठे आज वाटतं की तिथं पोरानं 1:30 वाजून गेला आजच त्याला सांगितलं आई नाही गायची. आणि त्याला मग त्यांची आई अशी कापली. हा तुम्ही बाबा म्हणायचं, बाबा कानासाठी रडतो माझा बाबा असं तुम्ही म्हणायचं. आई नाही, विसरलं नाही, ते घसारलंय. आणि घसारलं नाही नुसतं, असं पसारलंय. आता वरला वाढत नाहीत ते, हे खालना वाढायला लागले इकडनं. रुंदी आता उंचीन नाही वाढणार, ते रुंदीन वाढणार. ते आता रुंदी पांडुरंग झाले. ऐका मग आता उत्तर सांगितले. पुढचा विषय का कसा गातोय आता ऐका. मला आधी माया श्रेष्ठ करायची म्हणून तुमचा विषय कसा आहे. कालियाच्या संगे खेळतो या खेळ, पदकमलांचा बसवून मेळ. सार गोकुळ देतय ग्वाही हो. तुझा बाप रडल, बाप रडल, पण आई तुझी रडणार नाही. सार गोकुळ देतय ग्वाही हो. आई तुझी रडणार नाही. सार गोकुळ देतय ग्वाही हो. आई तुझी रडणार नाही. सार गोकुळ देतय ग्वाही हो. आई तुझी रडणार नाही. सार गोकुळ देतय ग्वाही हो. आई तुझी रडणार नाही. सार गोकुळ देतय ग्वाही हो. आई तुझी रडणार नाही. इसको कहते उत्तर. ह्याला म्हणतात आईने रडणार. आईला माहिती आहे माझा कृष्ण जरी यमुनेमध्ये शिरला असला, कालियाचं मर्दन करणार असला, तरी तो निश्चितपणे जगाचा जगत जननी जिला म्हटलं गेलं ती माझी यशोदा माय आणि तिचा पुत्र होता मित्रांनो कृष्ण. श्रेष्ठ कशी करायची असते ती ऐका. हा नुसता शांतपणा शिकून नाही झालं. हा बैलगाड्याची नुसती गाणी म्हणून नाही तुम्ही गोवा मोठं
शास्त्राला शास्त्र विषयाला विषय भिडवा तर तुम्ही मोठं बोला तर तुम्हाला वाणी मोठं बुवा. हा इकडे बघा घातवाला आमचा. ऐका ऐका म्हणून म्हणतो ऐका ते गाणी घेऊ मस्त पैकी म्हणजे जास्त वेळ गाणी घेणार आहे. एकच गाणं घेतो ऐका पडा ना. हा बक्षीस पण घेतो आहे ती मी ना कारण मला काय कमी झाली बा आता कशाला बोलून मी घेऊन नव्हतोच बोलणार मरू द्यावायची. ऐका देत आहे बक्षीस. सतीश पड्या गणबाई पूजला आहे मी 100 रुपयांचं पारितोषिक. अमित कदम वैष्णवी कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आणि सनी सुनील आणि मंगेश यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक. सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते फरमाईश आहे. घेना घेना पहिले गाणे ऐका मस्त ऐका कसं गाणं. चुडी मजा न देगी कंगन मजा न देगा म्हणतात तुमचं पोरं आहेत ते शेंबडा आहेत. शेंबडा असू दे तो शेंबड पण असं तुमचं कोंबडा आरवतील ना. भेटल्या बघा भेटल्या बघा. हा ते देणार तेव्हा काही इश्यू नाही विषय नाही. ऐका काय म्हणतोय. तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे. बोला बोल पाठवलं विषय विषय. तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे. पडला स्वतः तू एकटा पडला स्वतः तू एकटा तू माझी उपटशील काय रे. अशोक वनातली झाडं म्हणतोय रावण म्हणतोय हनुमंताला काहीतरी जो वेगळा समजा. रावण म्हणतोय तुझ्या बापाला म्हणजे रामाला. राम त्याचा बाप प्रभू त्याचा राम याला नाही. हा एकदम ओके 50 खोके. तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही. बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे. बापाला नाही जमलं बापाला नाही जमलं नाही जमणार. अरे पडला स्वतः तू एकटा पडला तू एकटा माझी उपस्थित काय रे. बापाला नाही जमलं तुला बी जमणार नाही. बापाला नाही जमलं नाही जमणार नाही. बापाला नाही जमलं नाही जमणार नाही. आणले तुझ्या मी बाईला हलवं फुकटचं खायला दिलं या हित राहायला दिलं या हित राहायला. येऊ नको तू घायला येऊ नको तू घायला येऊ नको तू घायला. रावण म्हणतोय हनुमंताला असलं तुझ्या सीतेमाईला दिलंय फुकटचं खायला. अशोकवनात ठेवली होती सीतेला. ऐका विषय. आणलं तुझ्या मी बाईला हलवं फुकटचं खायला दिलं या इथं मी राहिला. येऊ नको तू घायला येऊ नको तू घायला येऊ नको तू घायला. लागून माझ्या पाठी लागून माझ्या पाठी लागून तुझ्या मी पाठी घडवीन मी नाही नाही रे. बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे. बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे. बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही. पडला जाता तू एकटा पडला जाता तू एकटा माझी उपस्थित काय रे. बापाला नाही जमलं बापाला नाही जमलं.
म्हणतोय, मोडून घेशील हाड, चालणार नाहीत लाड, उचलाया लावीन जोड, अरे उचलाया लावीन जोड, धरून तुझी मिशे पटी, धरून तुझा रताळा, रताळा मोठा आहे बुवाचा, त्यांनीच म्हटले शब्द, माझा भाव नाही, धरीन तुझा रताळा आणि मानेवर देईन पाय रे, तुझ्या बापाला नाही जमलं गडे तुला बी जमणार नाही रे. श्यानेला बोल शब्दाचा आहे, गरम अजून बाय बुवा जाऊन देतील ना आम्हाला इकडनं, पालित आम्ही ऐका. आणि म्हणून पुढचा विषय, जरा 2 मिनिटं बसा, पोरांनो हा, सीट डाऊन व्हा, सीट डाऊन. काय उत्तर दिला जरासंध आहे ना, आणि काय महाभारत म्हणतो ना, काय येड्यांची जत्रा आणि कारभारी जत्रा. तेच सांगतोय तुम्हाला, हे उत्तर मला मिळाली, मी त्यांना सांगितलं की उत्तर नका देऊ, काहीतरी आपलं म्हणजे उष्णी आहे आपल्या गावात राहावं म्हणून आपलं काहीतरी म्हणजे होम पिक्चर राहावं म्हणून काय असं नाही चाललं, कुठेतरी षटकार मारून नाही चाललं. तुमचा चेंडू आहे ना, तो कसं डिक्लेअर एरियामध्ये गेलेला आहे ना, षटकार नाही, डिक्लेअर एरियामध्ये आहे. हा, ते टुडी येते, 1D किंवा 2D येते, मी मारताय, ऐका फक्त, ऐकत राहा फक्त. आणि म्हणून तसं उत्तर नाही. अंत एवढा अगदी काय येडा सचिन बुवा का महाभारतात तुम्हाला प्रश्न विचारायला, पागल आहे का मी, म्हणजे मला काय काला कुत्रा चावलाय का असं तुम्हाला म्हणायचं, एवढा येडा आहे का मी. तुम्हाला महाभारत सोपा प्रश्न विचारेल, एवढा साधा ग्रंथ, मी ग्रंथाचं नाव काय विचारतोय तुम्हाला, त्याचं काहीतरी कारण आहे, ते समजून घ्या. आणि दुसरा विषय, शाहीर मला म्हणतात, आणि तो विषय बरेच वर्ष आहे की कार्तिक स्वामींप्रमाणे पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली. तर मी त्यांना बऱ्याच वेळा उत्तर दिलेलं आहे, ते नाहीच म्हणले, तरी सुद्धा आज वेळा उत्तर त्यांना म्हणतात, किती वेळा दिली, 2-3 उत्तर त्यांनी आहे, मी त्यांच्या जवळ आहे, उत्तराच्या जवळ आहे निश्चितपणे, मी सांगतो तुम्हाला, कारण तसा अभ्यास आहे म्हणून बोलतोय, असं म्हणजे असं आळवावरचं पाणी बोलणारच नाही, अभ्यास आहे तसा म्हणून बोलतोय. मी त्यांना आजही उत्तर देतो, मी त्यांना त्या दिवशी दिलं, त्यांनी ते अमान्य केलेलं आहे. चला बाबा होते तेव्हा, हे यांना काय करणार आहे, यांना काय पण नाही कळत, हे शेंबडं करू शकते, तर माझ्यासाठी तरी शेंबडच आहे, शपथ सांगतो. हे माझ्या पोरांना शेंबडं म्हणतात, तर हे माझ्यासाठी काय शेंबडच आहे. माझी खालची वरची पांढरी झाली म्हणजे गाडीची मी मिशीची, हे शेंबडच आहेत माझ्या समोर, एकच मोठं आहेत माझ्या समोर. त्यांच्या भाषेत म्हणतोय शेंबड, ह्या भाषेत त्यांना म्हणतो. त्याला मी उत्तर दिलंय, आजही देतो, त्यांना सांगतो, पृथ्वी प्रदक्षिणा जशी कार्तिक स्वामींनी केली, गणरायाने केली, आणि ते उत्तर अमान्य केलं. त्यांना म्हणतात नाही. मग त्याच्यानंतर आणखीन दुसरा विषय मी त्यांना सांगितला की एक गाय, जेव्हा गायीचं विणं चालू असतं, जेव्हा गाय एका मुलाला किंवा बाळाला जन्म देते, आपल्या पाडसाला जन्म देते, त्यावेळेस पृथ्वी प्रदक्षिणा केली, तेही उत्तर त्यांना मी दिलं, त्याने तेही नाही म्हणतात. चला असो, आता आणखीन पुढचं उत्तर देतो. जशी कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, आता मी तुम्हाला 2-3 उत्तरं देतोय. त्यात आता तुम्ही जसं म्हणता हे तुमचं उत्तर असेल तर बघा, परफेक्ट तुमच्याकडे नाहीये म्हणून तुम्ही कसं बोललात. ज्याच्याकडे परफेक्ट उत्तर असतं तो असं म्हणत नाही की तुमचं असेल तर बघा आणि हे मान्य करून घ्या, असं नाही. मी तुम्हाला सांगतोय, जशी तुमचा प्रश्न आहे त्याप्रमाणे अशा कथा मिळत आहेत की तशी पृथ्वी प्रदक्षिणा परशुरामानं सुद्धा केलेली आहे, तशी पृथ्वी प्रदक्षिणा ब्राह्मणानं सुद्धा केलेली आहे. मग तुम्ही असं पण सांगा ना की मी तुमच्या उत्तराच्या जवळ आहे, मी आणखीन शोधायचा प्रयत्न करेन. बघा, मी म्हणणार नाही मी तुम्हाला उत्तर देतोय किंवा हे मान्यच करा असं नाही म्हणणार, पण मी तुमच्या उत्तराच्या जवळ आहे, मला माहिती आहे, मला ते भाग थोडंफार मिळालाय, पण परफेक्ट निश्चितपणे. कारण का शाहीर रत्नाकर, मी सांगतो तुम्हाला मित्रांनो, म्हणजे तुमचे बाबा दिवंगत झाले त्याच्याबद्दल मला आनंद नाही, मला पण त्याचं दुःख आहे. आणि म्हणून मी श्रद्धांजली गीत त्याच दिवशी, ज्या दिवशी माती झाली, मला यायला नाही जमलं, आणि त्या दिवशी निश्चितपणे कोरल्याच्या राजाच्या रिक्षावाल्यांची पूजा होती, त्या ठिकाणी गीत आहे, ते आले युट्यूबला आहे, ते बघा. कलाकार मेला किंवा दुश्मनी तिथं संपली आमची. हा, रंगमंचावर आमची दुश्मनी निश्चितपणे होती. मी त्यांना काही गोष्टी बोललेल्या आहे, तीही मला काही गोष्टी बोललेल्या आहेत. त्याला पोरगाच होणार नाही म्हणलं होतं बुवा, मला दत्तगराटे बुवा म्हटलं होतं. मला एक पोरगा आहे, आता 5 वर्षाचा आहे, आणि एक पोरगी आहे, 3 झाली ना, हम दो हमारे
कार्यक्रम झाला, कशाला लोकसंख्या वाढवा आणखी. हा बरं तसं मी पण त्यांना बोललो. हा निवडीमध्ये जोरात कार्यक्रम झाला तर गेल्या वर्षीचा. नाही नाही बाप असं नका बोलू, यांचा जो काहीतरी असतो. नाही माझ्याकडे लक्ष द्या. नाही नाही असू दे. रिक्षाचा जो पक्का गाणं घेणार आहे, रिक्षावाल्यांसकट गाणं घेणार आहे. फक्त तुम्ही थांबा 5 मिनिट ऐका. आणि म्हणून ऐका एक गाणं घेऊ मस्त मजा येतं. कारण बुवाने 1.5 तास काढला. होम पिच आहे ना, होम ग्राउंडवर. त्यांना वाटतं आज कसोटीच आहे, बांगलादेशच आहे. त्यांना वाटतं मी म्हणजे ते माझं इंडिया आणि मी माझं बांगलादेश. त्यांना असं वाटतं. ते होम पिचवर आहेत ना, ते फुल फार्मर. रोहित शर्मा आहेत ते आज, यशस्वी जायस्वाल असा वाल तुमचा. मला वाटतं काय सचिन बुवा म्हणतात मला. ऐका साई तारा ग्रुप कडूवाडी नवतरुण मंडळ 100 रुपयांचं पारितोषिक. हेरंब अभिषेक कडू बक्षीस आलेलं आहे. मगाशीच घेणार होतो, असं म्हटलं वेळ जाऊ द्या, आपल्याला कमी मिळणार आहे मला माहिती आहे, तरी पण आपला घेतोय. असो ऐका रिक्षावाल्याचं गाणं झालं पाहिजे. 200 रुपये पारितोषिक. रिक्षावाली संघटना सुनील सुर्वे, मंगेश नावले नागले आणि गणेश नागले. कुठे आहे आठवण करा. घेतो गाणं नक्की. 200 रुपये तुमचे 200 आहेत ना, ते मला 2 लाखाप्रमाणे घेणार गाणं. ऐका एक देतो, आणखी एक ताकदीचा देतो. ऐका हा देतो ताकदीचा. ऐका लाखात नंबर 1 आहे आपल्या घरचा हा बैल जोडा. आता मला काय बक्षीस नाही आलं तरी पण म्हणतो सावतांचा. त्याचं नाव काय लाडक्याने काय सावकार काय नाव त्यांचा. नाही पण त्या मालकांचं नाव काय. संजय सावतांचा. अरे सावतांचा बैल गाडा रत्नागिरीत झालाय राडा. सावतांचा बैल गाडा त्यानं पाणीत केलंय राडा. हे माझं गाणं नाही, माझं गाणं वेगळं. ऐका ऐका शहाण्याला शब्दाचा कसा ठोका येतो बघा. कशाला राखून ठेवलंय, कशाला राखून ठेवलंय आव्हान उदासाठी रियाला. पांडुरंगा पूर्वी आमच्या जत्रेमध्ये पद्धत होती. आता बकरा कापतात, आता सोडतात, कापत नाही सोडतात. पूर्वी रेडा कापायचं. रेडा आमच्याकडे पद्धत होती. काय ठिकाणी अजूनही आहे. असो त्याचा बोलत नाही, आपल्या त्या पद्धतींवर बोलणं नाही बा आम्हाला नाही. ज्याची त्याची पद्धत किंवा ज्याचे त्याचे जे काही नियम अटी काय आहेत ज्यांनी त्याने सांभाळावे. आमचा मी विषय कसा गातोय काय का रामायण गाणं, रामायणातला विषय. कशाला राखून ठेवलंय आव्हान उदासाठी रेडा. बसला तर हलवून उठण झाडा. हलवून उठण झाडा. याला घेऊन कुठतरी गाडा. याला घेऊन कुठतरी
मंडळी रावणाला म्हणते 6 महिने झोपणार 1 दिवस उठणार. आज भावावर रावणावर संकट आलेलं आहे म्हणून ती म्हणते हा रेडा 1 दिवस खातो किती गाडीभर अन्न खातो आणि 6 महिने झोपून राहतो. आज भावावर रावणावर संकट आहे आणि ह्या रेड्याला का कापा ठेवले काय निंदाला ठेवले मंडळी म्हणताय का आज संकट करी झोपलाय हा बिनघोर याला उठवारे वाजवून ढोल नगार कशाला उगाच पाळलाय हजारच्या गायचा पाडा कशाला उगाच पाळलाय हजारच्या गायचा पाडा हलवून उठणं झाडा झाडा याला घेऊन कुठं तरी गाडा हलवून उठणं झाडा झाडा याला घेऊन कुठं तरी गाडा मंदोदरी म्हणाली भावाच्या जर संकट आला आज एवढा संकट आले वानर सेना आले आणि हा जर भाऊ जर उठत नाही भावासाठी जर या संकटाच्या वेळी तर ह्याचा काय फायदा आहे निवदाला काय ठेवलेला आहे याला असा विषय. हा आता शाण्याला शब्दाचा सगळ्यांची मातीच होणार आहे जाड्याची पण होणार आणि किडक्याची पण होणार का हो का कोण आलाय अमरपट्टा घेऊ नाही म्हणून हा म्हणायचं कसं आहे बक्षीस आलेलं आहे आणि फरमाईश सुद्धा आहे बघा मजा आहे अजून मजा आहे थांबा अजून हा तुरुपचा पत्ता अजून काढला नाही थांबा काढतोय ऐका पहिली बक्षीस घ्या सतीश पड्या 100 रुपयांचं पारितोषिक पड्या दादा ऐका गणबाई पुजला आहे मी या मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता देवा तू अरे मार्ग दाविसी अंधारात गणबाई पुजला हे मी मनाच्या मंदिरात गणबाई पुजला हे मी मनाच्या मंदिरात